आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बॅक पार्ट आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेतलेला आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायला घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेलं आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेला आहे, उंची आपण इथं घेणार आहोत 10. तर अशा प्रकारे आपण 10 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं रेष मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं चौकोनी आकारमध्ये जे आहे इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे गळा. त्यानंतर आपला जो खालचा पार्ट आहे ब्लाउजचा तो पण आपण इथं कट करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजचे 2 पार्ट तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे आहे वरच्या साईडला ठेवून द्यायचं आहे. ब्लाउज पीसचा जो आतला कपडा आहे आपल्याला इथं एक्स्ट्रा जो आहे कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा. तर बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्रा कपडा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे अगोदर. दुसऱ्या पार्टला पण आपण अशाच प्रकारे इथं टिप मारून घेऊया. तर दोन्ही साईडला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचं आहे. दाब टिप आपल्याला अगदी व्यवस्थित मारून घ्यायचं आहे, जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला अगदी व्यवस्थितच दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला इथे दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला आपण इथं टिप मारून घेऊया, म्हणजे ब्लाउज वगैरे जेव्हा शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण ब्लाउजला टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडचे आपण पार्ट जे आहे ब्लाउजचे तयार करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं ब्लाउजचाच एक कपडा घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला इथं प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. अगदी एक एक करून आपल्याला इथं व्यवस्थित जे आहे आपल्याला इथं प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं सेंटर मध्ये प्लेट्स जे आहे घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे इथं टिप मारून घेऊया प्लेट्सला.
तर अशा प्रकारे आपण इथं प्लेट्स जे आहे घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं अस्तरचा कपडा घ्यायचा आहे. प्लेट्सच्या वरती ठेवून आपल्याला इथं अशा प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाउज पीसला ओपन करून आपण पुन्हा एकदा इथं दाब टिप मारून घेऊया अस्तरवरती. त्यानंतर अस्तर जो आहे आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे पुन्हा एकदा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तयार करून घेतलेला आहे डिझाइन. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या खालच्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दुसरा पण पार्ट इथं जॉईंट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे अगदी व्यवस्थित इथं ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं दुसरीकडे पण टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. तर 1.5 इंचाची अशा प्रकारे आपण इथं पट्टी कट करून घेतलेला आहे. फोल्ड करून आपल्याला खालच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टीला ओपन करून वरच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचं आहे कमरपट्टीवरती. त्यानंतर कमरपट्टीला आपल्या आतल्या साईडला फोल्ड करून आपण टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाउजचा गळा जो आहे तयार केलेला आहे. आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी अशा प्रकारे ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे. 4 इंचाचा डबल फोल्ड करून आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे पट्टीवरती. तर अशा प्रकारे आपण पट्टीवरती टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीला इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक पट्टी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीवरती लेस लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं पट्टीवरती लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीच्या दुसऱ्या साईडला पण इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही गळ्याला नॉट लावण्यापेक्षा अशी पट्टी लावा, तुमचा ब्लाउजला नवीन लुक देईल. तर एकीकडे आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसरीकडे आपण टिप मारून घेऊया. तर बघू शकता आपण इथं गळ्याला टिप मारून घेतलेला आहे पट्टी जी आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला जे आहे लेस लावून घ्यायचं आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे लेस लावलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा हा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसत आहे. तुमच्या ब्लाउजला किंवा तुमच्या साडीला नवीन लुक दिला हा डिझाईन. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर खालच्या साईडला पण इथं सेंटर मध्ये मणी लावून घेणार आहोत. सुई दोरा घ्यायचा आपल्याला. सुई दोऱ्यामध्ये आपल्याला इथं मण्या जे आहे एक एक करून आपल्याला इथं वळून घ्यायचे आहेत.
तुम्ही पण हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे मी. तर तुम्ही चॅनेलवर आपल्या नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता एक एक करून आपण इथं मण्या ज्या आहेत सुई दोऱ्यामध्ये घालत आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मण्या ज्या आहे घालून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला फिट जे आहे तर धागा वडून घेऊन आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाउजचा डिझाईन जो आहे तयार झालेला आहे. अगदी नवीन लुक मध्ये आणि कमी वेळेत. तर बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकाल किंवा तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसत आहे. अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.